हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. आपला चॅप्टर झालो आहे एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल सिस्टीम्स. ठीक आहे, तर त्यातला आपला कुठला पॉईंट चालू आहे तर एनर्जी कन्झर्वेशन इन लाईटिंग सिस्टीम. तर आपला पॉईंट चालू आहे, लिहून देतो मी तुम्हाला. एनर्जी कन्झर्वेशन इन लाइटनिंग सिस्टीम. ठीक आहे, तर एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन लाइटनिंग सिस्टीम कुठल्या कुठल्या आहेत तर बाय रिप्लेसिंग लॅम्प सोर्स. ठीक आहे, म्हणजे लॅम्प सोर्स आपण काय करायचं आहे तर रिप्लेस करायचं. ठीक आहे, लॅम्प सोर्सेस आपल्याला भरपूर लॅम्प्स असे आहेत जे काय करायचे तर रिप्लेस करायचे. ठीक आहे, तर त्यामधला पहिला कुठला येतो तर CFLS म्हणजे काय, कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प. परत HID म्हणजे कुठला येतो HID म्हणजे हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये परत 3 पार्ट पडतात, A, B आणि C देतो. त्याच्या पुढं काय आहे ते मी तुम्हाला तोंडानं सांगतो. तर मर्क्युरी व्हेपर लॅम्प, मेटल हॅलाइड लॅम्प्स, हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प. ठीक आहे, आणि CFL आणि SDL सोडून आता तिसरा एक कुठला लॅम्प आहे तर LED. ठीक आहे, लाईट इमिटिंग डायोड त्याला म्हणतात, म्हणजे LED. ठीक आहे, तर LED पण आहे जो एनर्जी कन्झर्वेशन इन लाइटनिंग सिस्टीममध्ये आपण यूज करतो. तर दुसरी कुठली आहे तर म्हणजे हे आता पहिला पॉईंट होता आपला बाय रिप्लेसिंग लॅम्प सोर्समधले हे टाईप्स आहेत. ठीक आहे, आता दुसरा कुठला येतो तर युजिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनरीज. काय युजिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनरीज फिटिंग्स. ठीक आहे, हे दुसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट कुठला आहे युजिंग लाईट कंट्रोल गिअर्स. ठीक आहे, मी तोंडानं सांगत आहे, तुम्ही ते लिहून घेत जावा. ठीक आहे, आणि चौथा कुठला आहे बाय इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर्स ऑब्लिक सर्वो स्टॅबिलायझर फॉर लाईटनिंग. ठीक आहे, तुम्हाला लिहूनच देतो मी. युजिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनरीज. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो तर फिटिंग म्हणतो. ठीक आहे, तिसरा कुठला येतो युजिंग लाईट कंट्रोल गिअर्स. लाईट कंट्रोल गिअर्स. चौथा येतो बाय इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर ऑब्लिक सर्वो स्टॅबिलायझर फॉर लाइटनिंग. ठीक आहे, हा इथं कुठला चौथा. आता पहिल्यांदा बाय रिप्लेसिंग लॅम्प सोर्स नावावरनं तुम्हाला काय करता येईल तर आपल्या काय लक्षात येतं इथं काय लक्षात येतं तर आपण कुठले कुठले असे लॅम्प्स आहेत जे आपण रिप्लेस करून दुसरे लॅम्प्स बसवले तर आपली एनर्जी सेव्ह होऊ शकते. ठीक आहे, तर त्यामध्ये पहिला कुठलं येतं तर आपण इनकॅन्डेसेंट लॅम्प म्हणजे जे झिरो बल्ब म्हणतात, ज्याच्यात पिवळी लाईट पडलेली असते माहिती आहे काय, पूर्वी यूज करायचे बघा, पिवळे बल्ब असतात, इनकॅन्डेसेंट लॅम्प म्हणतात. ठीक आहे, 10 रुपयाला का 20 रुपयाला येतात बघा ते. ठीक आहे, तसले लॅम्प्स जर तुम्ही यूज करत असले बल्ब, जर तुम्ही कशानं हे केला तर कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प CFL तुम्ही जर बघितला असाल तर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये दाखवतो, कशामध्ये बुकमध्ये. ठीक आहे, हे बुक आहे आपलं, ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, ह्याला म्हणतात CFL कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प. ठीक आहे, दिसलं तुम्हाला. ठीक आहे, तर ह्यानं जर तुम्ही रिप्लेस केला तर तुमची काय होते तर एनर्जी सेव्ह होते. कशानं इनकॅन्डेसेंट लॅम्प काढून CFL बसवायचे. ठीक आहे, हे तुम्ही बघितलं असेल. परत मेटल हॅलाइड लॅम्प इन प्लेस ऑफ मर्क्युरी व्हेपर लॅम्प. आणि मेटल हॅलाइड लॅम्प कशाच्या जागेवर मर्क्युरी व्हेपर लॅम्पच्या जागेवर. ठीक आहे, हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प कशाच्या जागेवर हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प. हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प वापरण्यापेक्षा कुठला वापरायचं आहे तर हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प वापरायचा. आणि टॉप ऑफ ऑल LED टू रिप्लेस इनकॅन्डेसेंट लॅम्प ॲज वेल एज फ्लोरोसेंट लाईट. ॲज वेल एज कुठली फ्लोरोसेंट लाईट म्हणजे LED
टू रिप्लेस इनकॅन्डेसंट लॅम्प ॲज वेल ॲज फ्लोरोसंट लॅम्प. म्हणजे LED आपण वापरायची इनकॅन्डेसंट लॅम्प किंवा फ्लोरोसंट लॅम्प वापरण्यापेक्षा. ठीक आहे. तर CFL हा आपला काय आहे, CFL आपला पहिला पॉईंट आहे. ठीक आहे. म्हणजे CFL म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. डिटेलमध्ये आता आपण शिकायचं आहे. तर CFL म्हणजे काय, लो एनर्जी इफिशियन्सी ऑफ इनकॅन्डेसंट लॅम्प्स हॅव लेड इट्स रिप्लेसमेंट विथ सम एनर्जी इफिशियंट अल्टरनेटिव्ह. कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प इज वन सच अल्टरनेटिव्ह विच कॅन रिप्लेस ऑलमोस्ट एनी इनकॅन्डेसंट लॅम्प. म्हणजे जे इनकॅन्डेसंट लॅम्प्स आहेत, ठीक आहे, जे त्याची इफिशियन्सी कशी आहे तर कमी आहे. ठीक आहे. ते जास्त पॉवर यूज करतात आणि लाईट देतात. त्यापेक्षा काय रे, आपली जी कमी आपलं जे व्होल्टेज घेऊन जे लॅम्प्स आपल्याला लागतील, ठीक आहे, तर ते आपल्याला एनर्जी इफिशियंट आहेत. जे आपलं युनिट्स जे आपल्याला जे लाईट बिल येतं ते आपल्याला जर कमी आलं तर चांगलंच आहे नाही. आणि आपली लाईट पण फ्रेश मिळत असली आणि आपल्याला जर युनिट्स पण जर आपल्याला चांगले काय म्हणायचं मला, जर आपल्याला लाईट पण फ्रेश मिळत असली आणि आपल्याला जे टोटल युनिट्स म्हणजे जे आपल्याला लाईट बिल येते ते पण जर आपल्याला कमी येत असलं तर आपल्याला काय तोटा आहे काय, नाही आहे ना. मग तसंच पाहिजे आपल्याला. CFL जर आपल्याला हे जर गरज आपली पूर्ण करत असली, इनकॅन्डेसंट लॅम्पला काय होतं रे, तर तो जी तो लाईट देतो आहे त्याच्यापेक्षा CFL काय करतो आहे, जरा चांगली फ्रेश लाईट देतो आहे. ठीक आहे. आणि ह्याचं लाईट बिल काय असते, बिल कमी येतं. ठीक आहे. कशाचं, CFLचं. आणि इनकॅन्डेसंट लॅम्पचं काय होतं रे, इनकॅन्डेसंट लॅम्पला मी आहे लिहिलं तर लाईट बिल जे आहे ते काय येतं रे, ते जास्त येतं. ठीक आहे. त्यामुळे आपण कुठलं यूज करणार, मग बारका पोरगं पण तुम्हाला सांगाल की कुठलं यूज करणार, तर CFL यूज करणार. ठीक आहे. तर CFL कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. गॅस फिल्ड ट्यूब. ठीक आहे. त्यामध्ये काय असतं रे, गॅस फिल्ड ट्यूब असते किंवा मॅग्नेटिक और इलेक्ट्रॉनिक बलास्ट विच ॲक्ट ॲज पॉवर सप्लाय. किंवा मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रॉनिक जो बलास्ट आहे तो काय म्हणून ॲक्ट करतो, विच ॲक्ट्स ॲज पॉवर सप्लाय म्हणून ॲक्ट करतो. ठीक आहे. आणि काय रे ह्याच्यामध्ये, तर जेव्हा when electricity from ballast flows through the gas in the tube. म्हणजे ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी आहे ती फ्लो होते ह्या गॅसमधून. म्हणजे काय असतं CFLमध्ये, CFL कशापासून बनलेलं असतं तर गॅस फिल्ड ट्यूब. ठीक आहे. त्यामध्ये त्या ट्यूब्स आहे त्याच्यामध्ये गॅस भरलेला असतो. ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी याच्यामधून फ्लो होते तेव्हा इट ग्लोज विथ ॲन अल्ट्राव्हायोलेट लाईट. त्यामुळे इट ग्लोज विथ ॲन अल्ट्राव्हायोलेट लाईट. त्यावेळेला ते काय होतं, ग्लो होतं. ठीक आहे. सक्सेसिवली फॉस्फोर कोटिंग ऑन द इनर वॉल ऑफ द ट्यूब इज एक्साइटेड. आणि फॉस्फोर कोटिंग जे आहे ते पण प्रज्वलित होतं. ठीक आहे. प्रज्वलित म्हणजे काय होतं, ते एक्सायटेड होतं. ठीक आहे. दिस एनर्जाइज्ड कोटिंग इमिट्स विजिबल लाईट थ्रू आउट द सर्फेस ऑफ द ट्यूब. आणि ह्याच्यामधून काय होतं, ह्या कोटिंग असल्यामुळे ह्याच्यामधून विजिबल लाईट थ्रू आउट द सर्फेस ऑफ द ट्यूब. त्यामुळे काय होतं, व्हिजिबल म्हणजे दिसण्यासारखी लाईट आपल्याला ह्या बल्बमधून मिळते. ठीक आहे. ह्या बल्ब ग्लो झाल्यावर आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला दिसेल एवढी लाईट आपल्याला चांगली लाईट मिळते आपल्याला. ठीक आहे. तर आता आपल्याकडे काय होतं मिळते ते दुसरे ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत CFLचे, तर 8 ते 15 टाईम्स जास्त आपल्याला इनकॅन्डेसंट लॅम्पपेक्षा जास्त लाईट मिळते. ठीक आहे. कशामध्ये तर CFLमध्ये, ह्याच्यामध्ये आपल्याला CFLमध्ये 8 to 15% जास्त. म्हणजे किती जास्त आहे बघा, 8 to 15 टाईम्स म्हणायचं असेल. 8 to 15 टाईम्स म्हणजे 8 to 15 पटीनं आपल्याला जास्त लाईट मिळते. कशामध्ये, CFLमध्ये. आणि हे किती कमी इलेक्ट्रिसिटी यूज करते रे, तर 20 to 70% लेस इलेक्ट्रिक पॉवर कन्झ्युम करते कोण, CFL. ठीक आहे. कशापेक्षा, इनकॅन्डेसंट लॅम्पपेक्षा 20 ते 70% कमी लाईट यूज करते. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये काय आहे, CFL हे एक्सपेन्सिव्ह आहे कशापेक्षा, इनकॅन्डेसंट लॅम्पपेक्षा. त्यामुळं खरं हे काय सेव्ह करतं, इलेक्ट्रिसिटी बिल. किती पट इलेक्ट्रिसिटी बिल ते काय करतं आहे, सेव्ह करतं आहे, तर 5 पट तुम्हाला 5 टाईम्स म्हणजे 5 टाईम्स तुम्हाला काय मिळतं रे, कमी बिल येतं. ठीक आहे. CFL जर वापरलं तर. आणि ह्याची ल्युमिनस इफिशियन्सी चांगली आहे आणि लेस कुलिंग लोड्स कम्पेरेबली. काय आहे, तर कमी लोड असणारं कम्पेरेबल आहे, तर काय आहे रे, तर कमी लेस कुलिंग लोड्स कम्पेरेबली. ठीक आहे. ठीक आहे. आता आपलं झालेलं आहे हे CFLमधलं सगळं बऱ्यापैकी सगळं सांगून. ठीक आहे. तर आता आपण पुढचं त्यामध्ये काय बनणार आहे रे,
तर ह्याच्यामध्ये एक छोटं टेबल आहे. टेबल काय मी तुम्हाला काढून दाखवत नाही, डायरेक्ट बुकमधला दाखवतो. ठीक आहे, हा टेबल आहे तुमच्याकडं. हा दिसतो का तुम्हाला? दिसत असेल आता, करेक्ट. तर इनकॅन्डेसेंट लॅम्प वॅट्समध्ये मिनिमम लुमेन्स आणि कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्पला किती वॅट्स लागतं दिलेले आहे. ठीक आहे, तर जर 450 लुमेन्स असला तर इनकॅन्डेसेंट लॅम्प किती वॅटचा लागतो, तर 40 वॅटचा लागतो. ठीक आहे, आणि कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प किती वॅटचा लागतो, तर 9 to 11 वॅट्सचा लागतो. ठीक आहे, तशाच प्रकारे खालची पण लिहिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि एकदा वाचून घ्या ते सगळं. ठीक आहे, तुम्हाला सगळं त्यांनी सगळं लिहून दिलेलं आहे. 60 वॅटचा असला तर किती लुमेन्स लागणार इनकॅन्डेसेंट लॅम्पला, तर 800 लुमेन्स लागणार. आणि कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्पला तेच किती वॅटचा लागणार, वॅट म्हणजे किती वॅटचा बल्ब लागतो. ठीक आहे, तर 13 to 15 वॅटचा बल्ब लागतो. ठीक आहे, म्हणजे एवढा फरक आहे कशामध्ये, CFLमध्ये आणि इनकॅन्डेसेंट लॅम्पमध्ये. ठीक आहे, आता बुक मी घेत आहे, पाहिजे तर तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि बघा एकदा. ठीक आहे, आता आपण दुसरं काय बघणार आहे, तर हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज ID लॅम्प्स बघणार आहे. त्याच्यामध्ये कुठले तरी हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लाईट इज व्हेरी मच इफिशियंट अँड वर्थ टू रिप्लेस इनकॅन्डेसेंट बल्ब्स, हॅलोजन लॅम्प्स अँड फ्लोरोसेंट लाईट. म्हणजे हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प जर आपण वापरले तर आपण कशाला रिप्लेस करू शकतो रे, तर इनकॅन्डेसेंट बल्बला IB लिहितो. ठीक आहे, इनकॅन्डेसेंट बल्बला HL लिहितो. ठीक आहे, ह्याचं काही शॉर्ट फॉर्म नाही आहे हे, पण मी लिहायला हवी तुम्हाला सगळं पूर्ण लिहिण्यापेक्षा. ठीक आहे, हॅलोजन लॅम्पला आपण रिप्लेस करू शकतो, फ्लोरोसेंट लाईटला आपण रिप्लेस करू शकतो. ठीक आहे, बिलो ऑफ द टाइप्स ऑफ HID लॅम्प्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इफिशियन्सीज दे ऑफर. ठीक आहे, मर्क्युरी वेपर लॅम्प्स. ते मर्क्युरी वेपर लॅम्प्स काय आहे रे, मर्क्युरी वेपर लॅम्प्स दिस लॅम्प्स आर हार्डली युज्ड अँड आर लिस्ट इफिशियंट. म्हणजे काय, मर्क्युरी वेपर लॅम्प्स हे कुठं तर चुकूनच यूज करतात आणि त्याची इफिशियन्सी कशी आहे रे, तर कमी आहे म्हणून. ठीक आहे, इफिशियन्सी काय रे मर्क्युरी वेपर लॅम्पची, कमी आहे. आता मेटल हॅलाइड लॅम्प्स, त्याचं मेटल हॅलाइड लॅम्पचं काय असतं तर दुसरं बी कुठलं आहे रे आपल्याकडं, तर मेटल हॅलाइड लॅम्प. ठीक आहे, मेटल हॅलाइड लॅम्प, तर ह्याची काय आहे रे इफिशियन्सी बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, लाईट इन मेटल हॅलाइड लॅम्प्स इज जनरेटेड बाय इलेक्ट्रिक आर्क थ्रू अ गॅसेस कॉम्बिनेशन ऑफ मर्क्युरी वेपर्स अँड मिक्सचर ऑफ मेटल कॉम्पोनंट्स. ठीक आहे, दॅट इज कुठलं, मेटल हॅलाइड्स. दिस ॲडिशनल मेटल हॅलाइड्स इन डिस्चार्ज ट्यूब इमिट देअर ओन स्पेक्ट्रा. ठीक आहे, तर त्यामध्ये काय सांगितले रे, तर काय सांगितलं आहे आपल्याला, तर ह्याच्यामध्ये लाईट कशी तयार होणार, तर इलेक्ट्रिक आर्क होणार. काय, मेटल हॅलाइड लॅम्प्स इज कसं जनरेटेड बाय ऑन इलेक्ट्रिक आर्क थ्रू अ गॅसेस कॉम्बिनेशन ऑफ, त्यामध्ये काय असणार, गॅसेस कॉम्बिनेशन ऑफ मर्क्युरी वेपर्स, त्यामध्ये काय असणार, गॅसेस कॉम्बिनेशन ऑफ मर्क्युरी वेपर्स अँड मिक्सचर्स ऑफ मेटल कॉम्पोनंट्स. आणि मिक्सचर असणार कशाचं, तर मेटल कॉम्पोनंट्स. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो रे आपण, तर मेटल हॅलाइड्स म्हणतो. ठीक आहे, दिस ॲडिशनल मेटल हॅलाइड्स इन डिस्चार्ज ट्यूब इमिट्स देअर ओन स्पेक्ट्रा. ठीक आहे, तर दिस लीड्स टू एक्सटेन्सिव्ह व्हरायटी ऑफ लाईट कलर्स, हेन्स इम्प्रूव्ड कलर रेंडरिंग ऑफ लाईट अँड इफिशियन्सी. त्यामुळं काय होणार आहे, त्यामुळं व्हरायटी ऑफ कलर्स बाहेर पडू शकतात आणि हेन्स इम्प्रूव्ड कलर रेंडरिंग ऑफ लाईट अँड इफिशियन्सी. त्यामुळे काय होणार, इम्प्रूव्ड कलर मिळणार आपल्याला आणि लाईट पण मिळणार आणि इम्प्रूव्ड कलर ऑफ लाईट मिळणार आपल्याला आणि त्याची इफिशियन्सी पण मिळणार, चांगली मिळणार. ठीक आहे, तर ल्युमिनस इफिशियन्सी ऑफ मेटल हॅलाइड लॅम्प रेंजेस बिटवीन किती मध्ये हे होते, रेंजेस बिटवीन किती होत्या, तर 75. ठीक आहे, 75 to 100 पर वॅट्स. ठीक आहे, एवढं त्याचं हे आहे वॅट. हे काय आहे, त्याची इफिशियन्सी आहे. ठीक आहे, इफिशियन्सी ऑफ मेटल हॅलाइड लॅम्प्स रेंजेस बिटवीन 75 to 100 लुमेन्स पर वॅटला 75 to 100 लुमेन्स. ठीक आहे, इफिशियन्सी इज डबल टू दॅट ऑफ मर्क्युरी वेपर लॅम्प्स अँड 3 to 5 times दॅट ऑफ इनकॅन्डेसेंट लॅम्प. म्हणजे काय, मर्क्युरी वेपर लॅम्पपेक्षा किती पटच चांगला आहे रे हे, तर 3 to 5 times. ठीक आहे, आणि इनकॅन्डेसेंट लॅम्प मर्क्युरी वेपर लॅम्प्सपेक्षा 3 पट चांगला आहे आणि इनकॅन्डेसेंट लॅम्प्सपेक्षा किती चांगला आहे, हे 5 पट चांगलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे इनकॅन्डेसेंट लॅम्प्सपेक्षा किती चांगला आहे म्हटलं तुम्हाला मी, इनकॅन्डेसेंट लॅम्पपेक्षा 5 पट चांगला आहे, मर्क्युरी वेपर लॅम्पपेक्षा 3 पट चांगला आहे. किती, 3 पट, किती भारी आहे बघा म्हणजे. ठीक आहे,
आता ॲडव्हान्टेज काय मेटल हॅलाइड लॅम्पचे, तर गुड लुमिनस इफिशियन्सी, प्रोडक्शन ऑफ इंटेन्स व्हाईट लाईट. ठीक आहे. आता हे काय सांगण्यासारखं आहे काय, लाईफ रेंजेस बिटवीन 6000 तास टू 15000 तासमध्ये. वन ऑफ द मोस्ट इफिशियंट सोर्स ऑफ HR म्हणजे हाय व्हाईट लाईट, म्हणजे इफिशियंट सोर्स आहे व्हाईट लाईटचा. अवेलेबल विथ व्हेरियस कलर टेम्परेचर, भरपूर कलरमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. मेटल लाईट लॅम्प्स आर युज्ड वेअर हायर इल्युमिनेशन लेवल्स आर रिक्वायर्ड, म्हणजे जिथं हाय इल्युमिनेशन आपल्याला लागणार आहे तिथं आपण मेटल हायलाइट लॅम्प यूज करतो. फॉर व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स इट प्रूव्ह सुटेबल सच ॲज पेंटिंग शॉप्स, इन्स्पेक्शन एरियाज, पार्किंग अँड रेंटल स्टोर्स, म्हणजे पेंटिंग शॉप्स, इन्स्पेक्शन एरियाज, पार्किंगमध्ये, रिटेल स्टोर्समध्ये आपण हे यूज करतो. ठीक आहे. रिटेल स्टोअरमध्ये आपण हे यूज करतो. ठीक आहे. मोर ओवर ऑल्सो यूज्ड फॉर इलेक्ट्रिक टॉर्चेस, हेड लॅम्प्स फॉर ऑटोमोटिव्स, म्हणजे मोरवर आपण कशासाठी यूज करतो तर इलेक्ट्रिक टॉर्च म्हणून, हेड लॅम्प्स म्हणून, फॉर ऑटोमोटिव्स, फॉर कशासाठी तर ऑटोमोटिव्स म्हणून. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करत आहे. थँक्यू एव्हरीवन. कंटिन्युअस लेक्चर बघत जावा. ठीक आहे.